नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता 8वीपर्यंत नागरिकशास्त्र म्हणून शिकवला जाणारा विषय इयत्ता 9वीपासून राज्यशास्त्र या नावाने आपण शिकणार आहोत. नागरिकशास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्रातही आपण आपल्या राजकीय जीवनाचा अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास आता अधिक व्यापक आणि सखोल होणार आहे बरं का. राजकीय जीवनात ज्याप्रमाणे स्थानिक शासन, संविधान, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे इत्यादींचा समावेश असतो, त्याचप्रमाणे देशाची शासन व्यवस्था, राज्यकारभार, धोरण निर्मिती, लोकशाही, विविध चळवळी यांचाही समावेश असतो. शासनाचे निर्णय, शासनाची धोरणे, शासनाकडून केला जाणारा सत्तेचा वापर यांचा सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होत असतो. राज्यशास्त्र या सर्व बाबींचा शास्त्रशुद्ध व चिकित्सक रीतीने अभ्यास करते. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून तुम्हाला राजकीय घडामोडी, राजकीय प्रवाह आणि प्रक्रिया यांचे अधिक चांगले आकलन होईल. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यास आणि प्रावीण्य मिळवण्यात या आकलनाचा फायदा होईल. बालमित्रांनो, या पाठाच्या अध्ययनानंतर शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका कसा निर्माण होतो याची तुम्हाला जाणीव होईल. शीतयुद्धोत्तर काळातील जागतिक घडामोडींचे तुम्ही विश्लेषण करू शकाल आणि जागतिकीकरणाला भारताने दिलेल्या प्रतिसादाची तुम्हाला माहिती करून घेता येईल. त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या संदर्भात विविध देशाचे परस्पर अवलंबित्व जाणून घेऊन तुम्ही तुमच्या मित्रांशी त्याबाबतीत चर्चा करू शकाल. चला तर मग मित्रांनो, पाहूया राज्यशास्त्रातील पाठ पहिला, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. प्रकरण पहिले, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. चला थोडी उजळणी करूया. या मागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते. हे आपण पाहिले. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ. परस्परावलंबन. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. परराष्ट्र धोरणांच्या द्वारे
आंतरराष्ट्रीय संबंध. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी, त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहोत. पार्श्वभूमी. आपण आज ज्या जगात राहत आहोत ते जग अनेक घडामोडींमधून आकारास आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात 2 महायुद्धे झाल्याचे आपणास माहीत आहे. ही 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदलले, जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. या महायुद्धांमुळे आणखीन काय झाले हे आपण समजून घेऊ. आता यातील पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागी राष्ट्रे ही 2 गटात विभागली गेली होती. पहिला गट मित्रराष्ट्रे. या मित्रराष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका यांचा समावेश होता. तर दुसरा गट म्हणजेच मध्यगत राष्ट्रे. या मध्यगत राष्ट्रांमध्ये जर्मन, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया यांचा समावेश होता. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदाहरणतः युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली व त्यातूनच नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिले. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात काही यश आले नाही. जर्मनी, इटली आणि स्पेन अशा अनेक देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणिती मात्र दुसऱ्या महायुद्धात झाली. दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संवारक ठरले. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले. दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेली राष्ट्रे ही 2 गटांमध्ये विभागली गेलेली होती. यातील पहिला गट म्हणजे मित्रराष्ट्रे. यांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन,
चीन, अमेरिका इत्यादी राष्ट्रांचा समावेश होता. तर दुसरा गट म्हणजेच अक्षराष्ट्रे यांमध्ये जर्मनी, जपान, इटली इत्यादी राष्ट्रांचा समावेश होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होय. 1945 ते 1991 हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आपण पुढील व्हिडिओमध्ये आढावा घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, या महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या पाठाच्या पहिल्या भागात आपण परस्परावलंबन, पहिले व दुसरे महायुद्ध, या युद्धातील सहभागी राष्ट्रे, राष्ट्रसंघ, राष्ट्रसंघाची जबाबदारी व यश अपयश याविषयी माहिती घेतली व शीतयुद्धाची सुरुवात झाल्याचे पाहिले. आता आपण या पाठाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच पुढच्या व्हिडिओमध्ये शीतयुद्ध व त्याच्याशी संबंधित बाबींचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत झालेल्या भागाची उजळणी करा व आवश्यकतेनुसार पहिल्या भागाचा व्हिडिओ व क्रमिक पुस्तकाचा वापर करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.